विजय वडेट्टीवारांच्या निवासस्थानाला गळती लागली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या C6 प्रचितगड निवासस्थानाच्या छताला गळती लागली। शासकीय निवासस्थानाला ही गळती लागली। या बंगल्याच्या छताला गळती लागली, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचं निकृष्ट दर्जाचं काम आता समोर आलंय। बंगला मिळून अवघ्या काही महिन्यातच बंगल्यामध्ये पाणी गळत असल्याचं चित्र आहे। जागोजागी छत गळत असल्यानं खाली बादल्या ठेवण्याची वेळ आता आली। विजय वडेट्टीवारांच्या निवासस्थानाला गळती लागल्याचं चित्र आता समोर आलेलं आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या C6 प्रचितगड निवासस्थानाच्या छताला ही गळती लागली। शासकीय निवासस्थानाला गळती लागल्यानं आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचं निकृष्ट दर्जाचं काम आता समोर आलं। खरं तर हा बंगला मिळून अवघे काही महिने झालेत आणि त्यातच आता बंगल्याला गळती लागल्याचं चित्र पाहायला मिळतं। अभी तक पैसे नहीं दिए। फोन सुरू करा। जीएम ला सर्वांना सांगून झालेलं आहे, पण ते 10 दिवस झाले ते फोन संपर्क जागोजागी छत गळती असल्यानं खाली बादल्या ठेवण्याची वेळ वडेट्टीवार यांच्याकडे आली। तर वडेट्टीवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांच्याच शासकीय बंगल्यामध्ये गळती लागल्याचं पाहायला मिळतं। आणि याबद्दलची आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, अतिशय खरं तर आश्चर्यकारक असंच म्हणावं लागेल, कारण विरोधी पक्षनेत्यांच्याच घराला आता गळती लागल्याचं पाहायला मिळतंय। याबद्दल वडेट्टीवारांनी काही तक्रार केली आहे का? या संदर्भात वेळोवेळी तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ह्या छपराला गळती लागल्याचं सांगितलं गेलं होतं, परंतु दुरुस्त केले गेलं नाही असा त्यांचा आरोप आहे। आणि आता सध्या सरकारच पावसाच्या पाण्यात वाहून जात आहे, त्यामुळं ह्या अशा प्रकारच्या गळतीकडे दुर्लक्ष करून केवळ भ्रष्टाचाराकडे सरकार लक्ष देत असल्याचं त्यांचं मत आहे। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मंत्रालयाच्या समोर प्रचितगड हा बंगला आहे, ज्या ठिकाणी ते त्यांचं निवासस्थान आहे आणि त्या बंगल्याला छपरातून पाणी गळत असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच कृष्णात, वडेट्टीवार यांनी वेळोवेळी तक्रार सुद्धा केली, याची आता दखल घेतली जाते का हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।